गुड मॉर्निंग मैत्रिणींनो, कशा आहात सगळ्याजणी। तर आजचा ब्लॉग आपल्या चिमण्यांपासून आहे। तर मी मागे तुम्हाला दाखवलेलं की मी हे चिमण्यांसाठी घरटे घेतलेले आहेत 2-3। तर हे घरटे मी किचनच्या विंडोमध्ये लावलेले आहे आणि ज्या दिवशी लावलं त्याच्या 1 तासानंतर लगेचच भरपूर अशा चिमण्या तिथे यायला लागल्या। तर बघू शकतात वेगवेगळ्या प्रकारच्या चिमण्या इथे येत असतात आणि त्या घरट्यामध्ये बघा ते काही नवीन गोष्टी ॲड करतायत आणि त्यांचं सगळं काहीतरी अरेंजमेंट चाललेली आहे। तर सकाळी उठल्यावर छान असं हे दृश्य दिसतं। 6 वाजेपासून त्यांचा आवाज येत असतो आणि त्या आवाजानेच मला जाग येते। तर ह्याचा नेचर रिलेटेड ह्या ज्या गोष्टी आहेत ना ह्या मला खूप आवडतात, कारण मी लहानपणी जिथे राहायची तिथे छान असा बगीचा, छान असं चिमण्यांचा आवाज, छान असं सगळं होतं। तेच मी आता सगळं रिपीट करते। तर मैत्रिणींनो, आज आहे सोमवार। सोमवारी माझा असतो उपवास, जसं की मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे। तर हेअर वॉश केलेला आहे आणि सोमवार असल्यामुळे भरपूर असे फळं फुलं आणलेले आहेत, उपवासाच्या दिवशी लागतं म्हणून। तर आता मी तुम्हाला हे फ्रूट्स ठेवताना का दाखवते, तर हे जे फ्रूटसाठी मी घेतलेलं आहे स्टँड, तर हे मला खूप आवडलं। हे 2 टायर स्टँड आहे जे अतिशय स्टडी आहे, ज्याचा बेस वुडनमध्ये आहे आणि गोल्डन टच आहे। तुम्हाला जसं की माहितीच आहे माझ्या घरात संपूर्ण गोल्डन थीम आहे आणि त्या थीमला अतिशय प्रॉपरली जाण्यासाठी मला हे हवं होतं। तर मग हे इतकं सुंदर आणि इतकं छान आहे, जे मी ॲमेझॉनवरून परचेस केलेलं आहे। अतिशय छान आणि कमी जागेत, म्हणजे जिथं आपण 2 टोपल्या वेगवेगळ्या ठेवू शकतो तिथं एकाच तेवढ्या जागेत 2 टोपल्या एकावर एक असं अरेंज करता येतं आहे। तुम्हाला हवं तर तुम्ही एकही सिंगल यूज करू शकतात, नाहीतर असं लेअरमध्ये 2ही यूज करू शकतात। त्यानंतर बेलपत्र सगळ्यात महत्त्वाचे आहे। 108 बेलपत्र मी दर सोमवारी महादेवांना अर्पण करत असते, तर ते मी आणल्यावर सगळं बघून घेते। जे पानं जे आहेत तुटलेले किंवा घाण असेल तर मी ते सगळे व्यवस्थित वेगळे करून बाकीचे सगळे आहेत ते धुवून घेते आणि मग नंतर मी महादेवाला अर्पण करत असते। तर अशा पद्धतीने बेलपत्र वगैरे सगळं काही आणून झालेलं आहे। अशी माझी आजची सकाळची सुरुवात आहे। त्यानंतर मग धूप वगैरे लावून माझं जे घरातलं वातावरण आहे ते अशा पद्धतीने अतिशय मंगलमय होत असतं। सोमवारी गुरुवारी रोज आपली रेग्युलर पूजा असते, बट सोमवार आणि गुरुवार अशी विशेष पूजा आणि असं विशेष सगळं काही मी करत असते। तर ह्या गोष्टी मला करायला खूप छान वाटतं, खूप समाधान वाटतं आणि एक वेगळं सॅटिस्फॅक्शन असतं। तुमचं मन जर का विचलित असेल तर ते स्थिर होण्यासाठी या गोष्टी फार महत्त्वाच्या आहे आणि हे केल्यानंतर मला खरंच खूप शांत वाटतं। माझं सगळं काही जे विचार असतात ते निघून जातात। तर त्यामुळे हा स्पिरिच्युअल वे मला खूप आवडतो आणि जेव्हा घर प्रसन्न, मन प्रसन्न, सगळं काही असं सॅटिस्फाईंग असतं तर तेव्हा एक वेगळाच आनंद असतो, एक वेगळं समाधान असतं। सो ह्या गोष्टी तुम्हीही तुमच्या आयुष्यात नक्की ट्राय करा। त्याबद्दल खूपच तुम्हाला पॉझिटिव्ह इफेक्ट त्या गोष्टीचे बघायला मिळतील, जसे मला माझ्या आयुष्यात बघायला मिळाले। तर हा कुठलाही टाईमपास नसून ह्या खूप चांगल्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला खूप हेल्पफुल ठरतात, पॉझिटिव्हिटी मिळते। त्यानंतर ही मूर्ती, ह्या मूर्तीबद्दल खूप एन्क्वायरी होती, खूप जणींनी विचारलं कुठून आणली, तर ही मूर्ती पंजाबवरून आम्ही बनवून घेतलेली आहे। भगवान शंकरांची जी पूजा आहे, जे आहे पूजा विधी वगैरे आपण करतो, तर ते प्रदोष काळात केलेलं कधीही चांगलं। एकतर एकदम अर्ली मॉर्निंग तुम्ही करू शकतात, नाहीतर संध्याकाळी प्रदोष काळात करू शकतात। तर संध्याकाळी ना मी घरात एकटी एकांत आणि अगदी निवांत असतं 2-2.5 तास, तर मग मला अशा निवांत वेळेत मी आणि देव असं मला खूप आवडतं। सो त्यामुळे मग इथे या ठिकाणी शिव महिम वगैरे सगळं वाचून झालं। नंतर मग शिव अष्टोत्तर नामावली, जे स्वामींच्या केंद्रातलं जे पुस्तक आहे त्यातनं मग हे शिव अष्टोत्तर नामावली घेऊन इथे एक बेलपत्र मी नाव घेऊन मंत्र म्हणत हे व्यवस्थित महादेवाच्या पिंडवर मी वाहिलेले आहेत। भरपूरशा मैत्रिणींनी शिवलिंग कुठून घेतलेली आहे, ही पिंड कुठून घेतली ते विचारलं, तर तुम्ही कुठल्याही सोनाराच्या सराफाच्या दुकानात जा आणि तिथे शिवलिंग बघा, तुम्हाला अशा डिझाईनची नक्कीच मिळेल। आणि श्रावणात मी तुम्हाला अजून एक छान व्हिडिओ करून देईल ज्याने तुम्हाला सेम टू सेम अशी बनवता येईल। तर ती किती ग्रॅमची वगैरे आता माझ्या लक्षात नाही एवढं, आणि मी सगळे देव एकत्र घेतलेले नाही आहेत, सगळे वेगवेगळे घेतलेत। सो त्याच्यामुळे मला असं परफेक्ट तुम्हाला सांगता येणार नाही वजन वगैरे। तुम्ही तुमच्या परिस्थितीनुसार किती तुम्हाला कशी हवी आहे काय, फक्त अंगठ्यापेक्षा वर नको शिवलिंग आपल्या देवघरातली, एवढी काळजी घ्या। बाकी डिझाईन वगैरे सगळ्या व्यवस्थित आणि छानच मिळतात।
आपल्या पद्धतीने तुम्ही फोटो दाखवून सुद्धा बनवून घेऊ शकतात, जशी माझी आहे तशी. तर तो व्हिडिओ मी श्रावणमध्ये नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेन. तर मैत्रिणींनो, अशा प्रकारे सोमवारची आज छान अशी थीम होती. स्वामींना व्हाईट कलरचा फरवाला ड्रेस वस्त्र मी घातलेले आहेत. व्हाईट कलरचे फुलं, व्हाईट जास्वंद आज खूप होते, तर ते सगळे मी तोडून व्यवस्थित देवाला वाहिलेले आहेत. आणि अशी छान मंगलमय पूजा बघितलं ना तर खूप प्रसन्न वाटतं मला सुद्धा आणि माझ्या सगळ्या मैत्रिणींना सुद्धा. तर त्यामुळे आजची पूजा तुम्हाला दाखवलेली आहे सोमवारची. तर मैत्रिणींनो, आज विशेष असं ह्या व्हिडिओमध्ये काय तर गुरुपौर्णिमा आपली येऊन ठेपलेली आहे आणि गुरुपौर्णिमा आहे, त्यानिमित्ताने गुरूंसाठी काहीतरी घ्यायला हवं. सो म्हणून मी आपल्या स्वामींसाठी खूप छान छान वस्तू मागवलेल्या आहेत, तर त्या तुम्हाला मी आता सगळ्या दाखवणार आहेत. तर मी म्हटलं सोमवारची ही पूजा शूट करून घेऊयात, आपल्या मैत्रिणींना दाखवूयात, म्हणून हे दाखवलं. चला आता व्हिडिओ स्टार्ट करूया. नमस्कार मैत्रिणींनो, तर तुम्ही आता माझी सोमवारची पूजा आणि घरातलं सोमवारचं मंगलमय असं वातावरण बघितलं असेल आणि नक्कीच तुम्हाला आवडलेलं असेल, कारण तुम्हाला माझी पूजा व्हिडिओज खूप आवडतात आणि म्हणूनच मी मोस्टली पूजेचा कॉन्टेंट तुमच्यासोबत शेअर करत असते. बट आता कसं आहे, जे मेन दिवस होते जसं की आषाढी एकादशी, गुरुपौर्णिमा यांचे लगोपाठ ब्लॉग्स येणार आहेत. आषाढी एकादशीचा ब्लॉग तुमचा बघून झालाच असेल. आता उद्या आहे गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमेसाठी काय विशेष, तर मी त्यावर व्हिडिओ बनवणार होते. जसं की मी तुम्हाला सांगितलेलं, तर गुरुपौर्णिमेसाठी सुद्धा खूप काही विशेष आहे. ऑलरेडी बरेचसे गुरुपौर्णिमेसाठीचे आयटम्स मी तुम्हाला माझ्या ब्लॉगमध्ये दाखवलेले आहेत. आषाढी एकादशी आणि गुरुपौर्णिमेची तयारी तर आता पुन्हा एक ह्यूज असा हा मोठा बॉक्स मला रिसीव झालेला आहे. आणि यात काय आहे, तर स्वामींसाठी गुरुपौर्णिमेनिमित्त माझ्याकडून काही ना काहीतरी असायला पाहिजे, कारण स्वामींनी भरपूर काही दिलेलं आहे गेल्या मागच्या एका वर्षात. जसं जेव्हापासून मी स्वामींच्या सेवेत आली, भरपूर अशा गोष्टी मला मिळालेल्या आहेत आणि स्वामींना माझ्याकडून काहीतरी तर नक्कीच गुरुदक्षिणा द्यायला हव्यात. सो मी स्वामींसाठी भरपूर काही नवीन गोष्टी घेतलेल्या आहेत आणि त्याच मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि आजच हा व्हिडिओ अपलोड होणार आहे. त्याआधी बऱ्याचशा मैत्रिणींना माझं हेअर केअर रुटीन बघायचं आहे, तर हे 2 ब्लॉग्स झाल्यानंतर हेअर केअर रुटीनच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आधी तो व्हिडिओ येणार आहे हेअर केअर रिलेटेड. त्यानंतर तुम्हाला हे माझे सुंदर असे काठपत्राचे इरकल, नारायणपेठ बॉर्डर असलेले ड्रेसेस खूप आवडतात, खूप कमेंट्स येत आहेत. त्याच्या भरपूर कमेंट्स बघून ना मला व्हिडिओ बनवायला ना खूप एनर्जी मिळते. तसंच आता हेअर केअर रुटीन, त्यानंतर माझे हे छान छान ड्रेसेस जे आहेत त्यांचा एक छानसा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि माझ्या स्टायलिंग टिप्ससाठी तुम्हाला माझं मेन चॅनल सबस्क्राईब करायचं आहे, ज्याचं नाव आहे निक स्टाईल. तर त्याची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असेल, तर नक्कीच त्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून टाका. तिथे छान छान साड्यांचे कलेक्शन मी तुम्हाला दाखवणार आहे, ब्लाऊज कलेक्शन, वेअर करून सगळं काही व्यवस्थित असं तुम्हाला तिथे डिटेलमध्ये बघायला मिळेल. तर चला मैत्रिणींनो, स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ. तर मैत्रिणींनो, माझ्या अशा टाईपच्या व्हिडिओमध्ये जितक्या तुम्ही एक्साइटेड असतात तितकीच मी सुद्धा एक्साइटेड असते. जेव्हा असं काही नवीन पार्सल रिसीव होतं तर तेव्हा खूप छान वाटतं, खूप आनंद होतो. आणि असं होतं ना, खूप घाई होते कधी पार्सल मी ओपन करेल आणि कधी यातल्या वस्तू बघेल.
तर हे पार्सल मला रिसीव झालेलं आहे ज्योती तानपुरे ओविश्री कलेक्शन यांच्याकडून। तर ओविश्री कलेक्शनचे मागच्या मी एका ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवलं गुरुपौर्णिमा आणि आषाढी एकादशीच्या ब्लॉगमध्ये की मी त्यांच्याकडून काय काय घेतलेलं आहे स्वामींसाठीचे वस्त्र आसन। तर आता पुन्हा गुरुपौर्णिमेनिमित्त मी स्वामींसाठी हे आसन वगैरे घेतलेले आहेत। तर चला आता आपण हा बॉक्स ओपन करू, ह्या बॉक्समध्ये काय आहे ते बघू। तर मला ना खूप एक्साइटमेंट होते। सगळ्यात आधी बॉक्स ओपन केल्यानंतर अतिशय छान असा वास आलेला आहे, तो म्हणजे हिना अत्तरचा, आपल्या स्वामींचं आवडतं अत्तर जे तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या दिवशी लागणारच आहे पूजेमध्ये। तर हिना अत्तरचा खूप छान वास असं स्वामीमय वाटतंय अगदी बॉक्स ओपन केल्यानंतर। तर मी जेव्हा हे सगळं अनबॉक्सिंग केलं ना तर खूप एकदम वास असा आला हिना अत्तरचा आणि खूप छान वाटलं। म्हणजे मला लगेच असं स्वामींच्या वाईज येतं की स्वामी आले की काय असं वाटतं। तर सगळ्यात आधी हे छान छान असे आसन मी तुम्हाला दाखवणार आहे जे पारायणासाठी देवघरात वापरण्यासाठी खूप इसेन्शियल आणि खूप तुम्हाला आवडतील असे आहेत। तर सगळ्यात आधी दाखवते ते म्हणजे हे आसन। तर हे आसन जे आहेत हे त्या ताई बनवतात त्यापेक्षा थोडी मोठी साईज आहे, कारण माझं देवघर मोठं आहे आणि ऑलरेडी हे देवघराला मोठे झालेले आहेत। देवघरासाठी 2 इंचाने अजून माप कमी असायला हवं होतं, बट एनिवेज मी ताईंना हे पुन्हा थोडे कट करून मग बनवायला सांगणार आहे। आता मी गुरुपौर्णिमेला एक यूज करणार आहे आणि मग ताईंना कुरिअर करेल आणि 2-2 इंच थोडी याची साईज आपल्याला कमी करायची आहे। तर बघू शकतात अशा टाईपचं हे आसन आहे। इकडे वेलक्रो लावलेला आहे ताईंनी जेणेकरून साईज जर जास्त झाली तर कमी करण्यासाठी। सो अशा पद्धतीने पण ठेवू शकतो जर जागा कमी असेल। पण मी सगळं ट्राय करून बघितलं, माझ्या देवघरात थोडं मोठंच होतंय, आजूबाजूचे देव जे आहे तिथे गर्दी होते, सो त्यामुळे थोडं कमी करून मी ताईंकडून परत हे बनवून घेणार आहे। तर अशा पद्धतीने हे आपल्याला चिपकवायचं आहे अशा पद्धतीने। त्यानंतर ब्लू कलर मध्ये एक आसन घेतलेलं आहे, नेव्ही ब्लू कलर, व्हाईट कलरच्या मंदिरात अगदी असं शोभून दिसतो, त्यामुळे नेव्ही ब्लू कलर आणि गुरुपौर्णिमेच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला खूप छान छान बघायला मिळणार आहे थीम नुसार। तर असे हे 2 आसन आहेत आणि त्यानंतर आसनावर हे 2 लोड आहेत। तर ब्लू आसनासाठी हे लोड नाहीयेत, हे जरा डिफरंट झालेले आहेत, बट येल्लो साठी रेड मी त्यांना सांगितलेले, कारण येल्लोवर येल्लो इतकं छान असं वाटलं नसतं, सो त्यामुळे हे रेड कलरचे आसन आहेत। स्वामींची मूर्ती माझी मोठी आहे त्या मानाने हे लोड एकदम मोठे झालेले आहेत, हे सुद्धा मी ताईंकडून साईज कमी करून घेणार आहे। तर अशा पद्धतीने हे लोड आपण ठेवू शकतो। तर अशा पद्धतीने आपल्याला स्वामींची मूर्ती यात ठेवायची आहे आणि छान असं स्वामींना विराजमान करायचं आहे यावर। क्लोजर लुक तुम्हाला झूम करून मी याची फिनिशिंग याचं जे काम आहे ते दाखवणार आहे। तर यांची सगळ्यात महत्त्वाची आणि मेन जी खासियत मला वाटली ते म्हणजे परफेक्शन आणि फिनिशिंग। कुठलंही काम फिनिशिंग शिवाय परफेक्ट वाटत नाही, ती पूजा असो किंवा आपलं घरातलं काम असो किंवा काहीही, तर परफेक्शन मला खूप लागतं आणि ताईंमध्ये ते खूप आहे। खूप सुंदर पद्धतीने बनवलेले आहेत, अतिशय छान। साईज सुद्धा अगदी एकसारखी नाही, तर बऱ्याच वेळा आपण हे लोड वगैरे घेतो तर एक छोटा एक मोठं एक बारीक एक जाड असं येतं। अतिशय छान आणि अतिशय रेखीव काम, अतिशय क्रिएटिव्हिटी जबरदस्त आहे त्या ताईंची। तर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे सगळं स्क्रीनवर मेन्शन असेल, तर नक्कीच तिथे तुम्ही त्यांच्याकडे ऑर्डर देऊ शकतात।
त्यानंतर बॉक्समध्ये अजून काय आहे तर स्वामींना गुरुपौर्णिमेसाठी मला अतिशय असा डार्क नेव्ही ब्लू कलर हवा होता, रॉयल ब्लू कलर हवा होता। तर हा असा सुंदर असा रॉयल ब्लू कलरचं हे वस्त्र स्वामींसाठी मागवलेलं आहे आणि हे वस्त्र अशा पद्धतीने ताईंनी शिवून दिलेलं आहे, व्यवस्थित अस्तर वगैरे लावून, जेणेकरून परफेक्ट वाटेल आणि अगदी व्यवस्थित असं बसेल। तुम्ही बघू शकतात लेस लावतानाची फिनिशिंग, कुठल्याही प्रकारे लेस जी आहे ती निघालेली नाहीये किंवा कुठून असे धागे दोरे दिसतात असं काहीच नाहीये, इतकी परफेक्ट फिनिशिंग आहे ना, तर मला हेच खूप आवडतं। आणि स्पेशल म्हणजे हे वेल्वेटच्या मटेरियलवर जी सिक्विन आहे तिचे सुद्धा थ्रेड्स कुठूनही निघालेले नाहीयेत, इतकं परफेक्ट हे आहे। सो मला तर त्यांचं काम पर्सनली खूप आवडतं। त्यानंतर मग ह्या वस्त्रावर मी त्यांच्याकडून ही अशी छान पगडी बनवून घेतलेली आहे आणि ही पगडी झूम करून जेव्हा मी तुम्हाला दाखवेल, अतिशय सुंदर, अतिशय उत्तम असं हे काम केलेलं आहे। तुम्ही बघू शकता किती छान आणि किती क्यूट आहे, परफेक्ट झालं। सगळं साहित्य जे आहे, सगळे वस्त्र वगैरे जेही काही आहे स्वामींना अगदी परफेक्ट आलेले आहे। खूप सुंदर अशी ही मल्हारी पगडी आहे, खूप छान दिसते स्वामींना वेअर केल्यानंतर। क्लोजर लुक तुम्हाला मी दाखव। त्यानंतर मी आतापर्यंत ताईंकडून ना फक्त माझी जी चांदीची मूर्ती आहे स्वामींची छोटी, त्यासाठीच साहित्य मागवलेलं, बट ह्यावेळेस मी मोठ्या मूर्तीसाठी पण साहित्य मागवलेलं आहे। तर मोठ्या मूर्तीसाठी अजून एक सुंदर असा हा डार्क कलरमध्ये मी वस्त्र बनवून घेतलेला आहे, ड्रेस म्हणू शकता, वस्त्र म्हणू शकता। तर अशा पद्धतीने छान असे हे स्वामींसाठी वस्त्र बनवून घेतलेलं आहे, खूप सुंदर आहे, खूप छान डार्क कलर आहे। तुम्ही बघू शकतात लेसवरची फिनिशिंग, तुम्ही यांची बघू शकतात, अतिशय छान फिनिशिंग, छान काम, कुठल्याही प्रकारे खूप हाताळलेलं ते वाटत नाहीये। जरी काम भरपूर केलेलं असलं तरी खूप असं नवीन कोरं वाटतं नाही। तर मी भरपूर ठिकाणाहून ऑर्डर केलेले आहेत स्वामींचे वस्त्र, बट हे काम मला खूप आवडलं, अतिशय सुंदर, अतिशय व्यवस्थित आणि क्रिएटिव्ह काम आहे, व्यवस्थित लावलेलं आहे। हाच व्यवस्थितपणा मला त्यांचा खूप आवडतो। त्यानंतर ह्या वस्त्रावर मॅचिंग अशी ही टोपी मी घेतलेली आहे स्वामींसाठी। तर अशा टाईपचं काही नव्हतं माझ्याकडे स्वामींना टोपी वगैरे, तर ही छानशी टोपी मी स्वामींना घेतलेली आहे। खूप सुंदर टोपी आहे, खूप छान, अजून झूम करून जेव्हा तुम्हाला दाखवेल तेव्हा खूप आवडेल। खूप सुंदर टोपी आहे आणि त्यावर ही जी बारीक लेसचं काम केलेलं आहे ते अतिशय माझ्याकडे रेड, येलो आणि व्हाईट आहे। त्यानंतर मग ऑरेंज आणि ब्लू मला हवं होतं, तर मी हे दोन बनवून घेतलेले आहेत। खूप सुंदर आहेत हे पण, खूप छान आणि अगदी लाईट वेट आहे, खूप लाईट वेट आहे।
मोतीचे हे 2, त्यानंतर या 2 छोट्या छोट्याशा पिलो त्या आसनावर टाकण्यासाठी या 2 छोट्याशा पिलो घेतलेल्या आहेत। त्यानंतर अजून छान असं मी ताईंना एक फोटो पाठवलेला, स्वामींना मला फेटा हवा होता। फेटा माझ्याकडे अशा टाईपमध्ये नव्हता, नाहीतर मी ताईंकडून खूप छान छान फेटे बनवून घेतलेले आहेत ममता जोशी ताईंकडून। तर अशा टाईपचा फेटा माझ्याकडे नव्हता, तर मी ताईंना फोटो पाठवला आणि अगदी ॲज इट इज फेटा त्यांनी मला बनवून दिलेला आहे। तुम्ही बघू शकता, याचा पण क्लोजर लुक तुम्हाला देईल। हा तुरा खूप सुंदर आहे नेटमध्ये आणि त्या नेटवर असे डायमंड लावलेले आहेत, खूप छान। म्हणजे माझ्याकडे शब्दच नाही आहेत ह्या परफेक्शनला आणि ह्या क्रिएटिव्हिटीला, इतकं सुंदर त्यांनी केलेलं आहे। मोठ्या स्वामींसाठी माझ्याकडे माळा नव्हत्या, सो होत्या माझ्याकडे बट अशा टाईपमध्ये नव्हत्या, तर ह्या अशा सुंदर अशा माळा स्वामींसाठी बनवून घेतलेल्या आहेत। एक रुद्राक्ष आणि मोतींची आणि एक फक्त एका सिंगल रुद्राक्ष मोतींमध्ये अशा या 2 माळा ताईंनी मला बनवून दिलेल्या आहेत। खूप सुंदर वाटतील ह्या पण अशा वेगवेगळ्या ड्रेसेसवर ज्या स्वामींना मी घालेल। छोट्या स्वामींसाठी वस्त्र आहेत, जसे हे 2 मोठे वस्त्र आहेत ॲज इट इज सेम तसे छोटे वस्त्र मी बनवून घेतलेले आहेत। आणि हा नेव्ही ब्लू रॉयल ब्लू कलर जो आहे त्याची जी पगडी आहे छोटीशी, तर तशीच पगडी या मोठ्या पगडीसारखीच ही छोटीशी पगडी बनवली आहे आणि तिची सुद्धा फिनिशिंग बघू शकतात। अजून काय पाहिजे, इतकी सुंदर फिनिशिंग ताईंनी मला बनवून दिली आणि खूप मन प्रसन्न झालं हे सगळं बघून। खूप छान वाटलं, खूप आनंद झाला जेव्हा हे पार्सल रिसीव झालं। फक्त माझा प्रॉब्लेम जो आहे तो आसनचा झालेला आहे, ते पण आसन खूप सुंदर आहेत, फक्त साईज इश्यू आहे। त्यानंतर हा छोटासा फेटा राऊंड शेपमध्ये आणि प्लेन पिंक कलर मधलं वस्त्र खूप सुंदर, खूपच छान आहे। त्यानंतर ग्रीन कलरमध्ये बॉटल ग्रीन कलर घेतलेला आहे, स्वामी सिल्वरमध्ये आहेत, सो बॉटल ग्रीन कलर तो खूपच खुलून दिसणार आहे। तर अशा पद्धतीने हे छोटे छोटे फेटे, छोटे छोटे वस्त्र खूप छान वाटतं बघायला पण, आणि जेव्हा स्वामींना वेअर करेल तेव्हा तर अजून खूपच सुंदर दिसतील स्वामी हे सगळं घातल्यानंतर। त्यानंतर ही छोटीशी टोपी बघू शकतात, इतकी छोटी टोपी आणि कशी बनवली असेल, खूप सुंदर। त्यानंतर हे वस्त्र त्यावर खूप छान आहे। सगळ्यांचा क्लोजर लुक तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवणार आहे, तो नक्की बघा। व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा। या सगळ्या वस्तू प्रत्येकालाच आवडतील अशा आहे आणि अगदी मनाला भावतील अशा वस्तू आहेत। खूप सुंदर आणि क्रिएटिव्हिटी अप्रतिम आहे, परफेक्शन खूप आहे सगळ्या साहित्यामध्ये। तर मला हे सगळं खूप आवडलेलं आहे। तुम्हालाही जर का आवडलेलं असेल तर त्यांच्या कॉन्टॅक्ट नंबर थ्रू त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता। विदिन फ्यू डेज त्या तुम्हाला सगळं काही बनवून देतील व्यवस्थित आणि
खूप छान आहे, मला सगळं खूप आवडलं, अगदी मन प्रसन्न होईल असं काम आहे. तर नक्कीच तुम्ही पण ऑर्डर करा. हे सगळं मी गुरुपौर्णिमेसाठी ऑर्डर केलेलं होतं. तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्वामीचं छान असं रूप तुम्हाला दाखवायचं आहे. तर यानंतरचा ब्लॉग जो आहे तो गुरुपौर्णिमेचा असेल आणि गुरुपौर्णिमेनंतर माझी हेअर केअर रुटीन मी तुम्हाला दाखवणार आहे. तर भेटूयात उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.